पूर्णा तालुक्यातील मोजे धनगर टाकळी येथे गंगा शिक्षण प्रसारक मंडळ व गावकऱ्याच्या वतीने नूतन राज्यसभा सदस्य खासदार रामराव वडकुते यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन गंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रामकिशन रौंदळे यांनी केले होते। यावेळी ॲडव्होकेट हरिभाऊ शेळके, रब्दळे मामा, माऊली वंजे, उपकार्यकारी अभियंता श्री देशपांडे, धनगर टाकळीचे सरपंच सेनाजी माटे, भारतीय जनता पार्टी तालुका मंडळ अध्यक्ष श्री मोहिते, भारतीय जनता पार्टी तालुका अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष श्री गच्चे, दिगंबर कराळे, प्रकाश ढोणे, नगरसेवक बाळासाहेब कदम, हनुमान अग्रवाल, गंगाधर पिसाळ, सरपंच लक्ष्मण वारकड, श्री धूत, बापू संजेती, सुभाषराव पिसाळ, चंद्रकांत टाकळकर, श्री शहाणे, श्री अंबोरे सह आदींची उपस्थिती होती। तर खासदार रामराव वडकुते यांनी गावात सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ व ग्रंथराज पारायण सोहळ्याला भेट देत आरती केली। गावकऱ्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार रामराव वडकुते यांनी धनगर टाकळीच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी रामकिशन रौंदळे व परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। पंचक्रोशीतील भक्त भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। तर भागवताचार्य यांनी भागवत कथेचं कथन करत भाविकांना मंत्रमुग्ध केले होते। तर खासदार रामराव वडकुते यांनी श्री दाजीगुरू महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देत श्री वेदाचार्य उमेश महाराजांची भेट घेतली। त्या ठिकाणी उमेश महाराजांनी त्यांचा स्वागत करत सत्कार केला व सर्व मंदिर, वेधशाळा यांची खासदार वडकुते यांनी पाहणी केली व माहिती घेतली। यावेळी या संस्थांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन खासदार रामराव वडकुते यांनी दिले। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी आपली उपस्थिती लावली होती। काय म्हणाले रामराव वडकुते पाहूया। वाचन, भागवत पारायण त्या निमित्तानं दरवर्षीचा हा कार्यक्रम आहे आणि दरवर्षीच्या कार्यक्रमात आमचे आई वडील गेले तेव्हापासून वडील दत्तराव कोबाजी रौंदळे व आई गंगाबाई दत्तराव रौंदळे यांच्या विद्यार्थ हे अन्नदानाचं हे एक काम ह्या प्रसंगी महाराज आई वडिलांच्या समर्पित करतो। आणि ह्या वेळेस आपल्याला नवीन खासदार राज्यसभेचे सदस्य आदरणीय रामरावजी वडकुते साहेबांची निवड झाली। त्यामुळे मी त्यांना विनंती केली, रामरावजी, की आमच्या धनगर टाकळी या गावी भागवत पारायण हरिनाम सप्ताह आहे आणि यावेळेस आपण आरतीसाठी आमच्या गावी यावं म्हणून त्यांनी विनंती केल्या। आपल्या विनंतीला मान देऊन रामरावजी आज आरतीला आपल्या ठिकाणी आले, त्याबद्दल मी रामरावजी वडकुते साहेब यांचा गावकऱ्याच्या वतीनं अत्यंत आभारी आहे। त्यानंतर वडकुते राज्यसभा सदस्य झालेत, राज्यात खळबळ, काय प्रतिक्रिया आपली? प्रतिक्रिया एवढीच आहे की या देशाचे नेते माननीय मोदी साहेब, अमित शहाजी, नितीनजी नवीन आणि राज्याचे चाणक्य असलेले आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाणसाहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि अतिशय माझ्या अपेक्षापेक्षा एक महत्त्वाचं पद मला दिलं राज्याच्या देशाच्या ठिकाणी उच्च होस्पिटलचं। मी त्यांना आपल्यामार्फत आश्वस्त करतो की आपण दिलेला माझ्यावर ठेवलेला विश्वास तो जनतेप्रती तो विश्वास कधीच विश्वासघात होणार नाही। तर आपल्या अपेक्षा ज्या काही माझ्याकडून त्या पूर्ण करण्याचा आपल्याला शब्द देतो आणि लोकांपर्यंत या पदाचा गोरगरिबाला कसा फायदा होईल या पदाचा उपयोग केल्याशिवाय राहणार नाही असेच वचन देतो।
आज एक समाजाचं उपोषण सुरू आहे, काय आपली प्रतिक्रिया त्याबाबत? खरं आहे, समाजाचं उपोषण चालू आहे. उपोषण करण्यापूर्वीसुद्धा उपोषणकर्त्याची आणि आमची ते 16 तारखेला त्यांनी ज्यावेळेस नोटीस दिली होती, तर 13 तारखेला आमची बैठकसुद्धा मुख्यमंत्र्यावर झाली होती. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की काही लोकांनी त्यांना प्रश्न केला होता, जसं हरिभाऊने आता प्रश्न केला की बारामतीच्या आंदोलनात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेट आम्ही तो निर्णय घेऊ. ते सुद्धा त्यांनी कबूल केलं होतं. आणि 19ची माझ्या शेवटचं भाषण असताना विधान परिषद मी त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही बारामतीला हा शब्द दिला होता, त्याचं काय झालं? तर त्यांनी सांगितलं तो हा शब्द दिला होता, परंतु प्रक्रिया एवढी किचकट आहे मला त्यावेळेस माहीत नव्हतं. आता कायदेशीर मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. अशा प्रकारचं कालच्या बैठकीत झालं. आज कोर्टात सुद्धा केस चालू आहे. कोर्टामध्ये जे काय आवश्यक काही कागदपत्र पुरवायला लागतात ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. या राज्यांनी ॲफिडेविट दिलेला आहे की या राज्यात एकही धनगड नाही. ही आमच्यासाठी फार महत्त्वाची बाब आहे. 2 तारखेला कोर्टामध्ये निर्णय, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. तोही प्रयत्न आमचा चालू आहे. आणि मुख्यमंत्र्यावर कायदेशीर दृष्टिकोनातून काय मार्ग काढता येईल हाही प्रश्न चालू आहे. मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाची एक आम्हाला राजकारणाचा भाग सोडून आमच्या धनगराचं आरक्षणाचा प्रश्न मिटवतील. कारण जे आदिवासींना ते धनगरांना यापूर्वी त्यांनी देण्याचं चालू केलेलं आहे. ही गोष्ट थोडं टेक्निकली अवघड आहे. आदिवासी विरोधात आहेत. त्या आदिवासींचा मार्ग मोकळा करून त्यांचं नुकसान न होता कसं देता येईल त्याचा अभ्यास ते करत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून मला आत्मविश्वास आहे की एक ॲडव्होकेट जनरलची त्यांनी बैठक घेतली. मार्ग काढण्याचा प्रयत्न चालत असल्यामुळे काही दिवसातच तो मार्ग निघाला असं मला खात्री. आज आपल्या या ठिकाणी सत्कार केला समाजाने, काय सांगाल? मी मनापासून धन्यवाद देतो समाजाला आणि संयोजक रामकिसन रोंदळेला. आमचे नेते हरिभाऊ शेळके असतील, या ठिकाणी रोंदळे आपले रबजुडी मामा असतील, सर्वांनाच मी धन्यवाद देतो की त्यांच्यावर मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. हरिभाऊ तर आमचे पहिल्यापासून नेते होते. त्यांच्या लोकसभेमध्ये मी सातत्यानं रात्री बेरात्री नोकरीला असतानासुद्धा मदत करत होतो. आमचं त्यापासून इच्छा होती की समाजाला प्रतित्व मिळालं पाहिजे. योगायोगाने माझं नशीब चांगलं राहिलं. कामाची पावती म्हणून पक्षश्रेष्ठींनी मला ती संधी दिली. या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. माझं जे समाजाप्रती काम आहे, मी 1986ला पहिला मेळावा घेतला होता. मी या पदाचा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णपणे हा पद उपयोगी करेन एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो. धन्यवाद.